श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे आता आपल्या आवडीचा दिवस जवळ येत आहे, म्हणजे 26 तारखेला दत्त जयंती आहे. खूप साऱ्या महिला आहेत की आपण खूप साऱ्या सेवा देखील करत आहोत. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 दिवसाचे पारायण करत आहोत. त्याचबरोबर 11 दिवस ज्या महिलांना जमत नाही त्यांनी 11 दिवसाच्या पारायणाला सुरुवात केली आहे. ज्यांना काहीच जमत नसेल त्यांनी जप, तारक मंत्र या सेवेची सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर आपल्याला दुसरी एक सेवा करायची आहे. दत्त महाराजांची आवडतीची सेवा आहे आणि खूप पवित्र सेवा मानली जाते. तुम्ही तुमच्या मनामध्ये एक इच्छा धरून ही सेवा करा. नक्की 100% ही सेवा तुमची, म्हणजे तुम्ही जर सेवा मनाने म्हणजे श्रद्धाने जर केली, विश्वासाने जर सेवा केली ही, तर नक्कीच तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारी ही सेवा आहे आणि त्याला नियम कडक पाळणं अत्यंत गरजेचं आहे. ती सेवा पण तशीच आहे. जेवढं तुम्ही म्हणजे श्रद्धेने ह्यानं म्हणजे ही सेवा करताल तेवढंच त्याचं फळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर आपल्याला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. 20 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत ह्या 7 दिवसांमध्ये आपल्याला या ग्रंथाचं, पवित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर नक्कीच खरंच जर तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल, तर ज्या महिलांना खरंच खूप इच्छा आहे पारायण करण्याची त्यांनी नक्की पारायण करा. असा योग पुन्हा नसतो, कारण दत्त जयंती आहे, योग पण चांगला आहे. आपण नेम देखील पाळायचे आहेत आपल्याला सेवा करताना, या ग्रंथाचे पठण करताना. तर ग्रंथाचे पठण, जर तुमच्याकडे गुरुचरित्र हा ग्रंथ नसेल तर तुम्ही प्रथम गुरुचरित्र हा ग्रंथ स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून घ्या. घरी म्हणजे केंद्रातून घ्या तुम्ही तो ग्रंथ आणि आपल्याला म्हणजे ह्याचं पारायण करत असताना दत्त महाराजाचा मूर्ती, तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो, दोन्हीतून एक गोष्ट असायलाच पाहिजे. आपल्या स्वामी महाराजांचे मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे तो देखील असणं गरजेचं आहे. तर आपल्याला पारायण कशा पद्धतीनं करायचं, तर 7 दिवसाचं पारायण आपल्याला करायचं आहे. पारायणाला नियम आहेत. नियम अटी पाळणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा ग्रंथ अतिशय पवित्र आणि 5वा वेद मानला जातो. त्यामुळं सगळे नियम पाळणं गरजेचं आहे. या ग्रंथाचं पारायण करा, संकल्पयुक्त पारायण करा. नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा देखील पूर्ण होतात. तर पारायण कसं करायचं, 7 दिवसाचं पारायण आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला ज्या दिवशी पारायण करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जा. शक्य नसेल तुम्हाला केंद्रामध्ये जाणं तर किंवा मठामध्ये जा. तुम्ही जाताना खडीसाखर, नारळ, अगरबत्ती, धूप घेऊन जा. स्वामी चरणी ते अर्पण करा आणि सांगा स्वामींना की मी असं पारायण करत आहे, अशी माझी इच्छा आहे. पारायणामध्ये विघ्न न येऊ देता माझं पारायण सफल, पूर्ण माझी सेवा हातून घडू द्या, असं देखील तुम्ही स्वामीसमोर उभा राहून म्हणा. आणि तुम्हाला म्हणजे मला जेवढं माहिती आहे, मी हे पारायण केलेलं आहे गुरुचरित्र, मी काय नियम अटी पाळल्या आणि तुम्ही पण म्हणजे भरपूर वेगवेगळे हे असा प्रत्येकाचे अनुभव असतात किंवा म्हणजे तसं तर नियम पाळणं गरजेचं आहे. नियम तर मी सुद्धा पाळले, पण मी कशा प्रकारे केलं हे तुमच्यासोबत सांगत आहे. तर नियम पाळताना आपल्याला काय करायचं आहे की पहिल्या म्हणजे ज्या दिवशी पारायण करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी गाईला आणि कुत्र्याला नैवेद्य ठेवायचा आहे. तुमच्या जवळपास गाय असेल तर गाईला एक आणि कुत्र्याला नैवेद्य ठेवा. मुंग्यांना थोडीशी साखर वगैरे ठेवा. त्याचबरोबर पारायणाच्या दिवशी सकाळी तुम्हाला पारायण करायचं आहे लवकर, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर हे पारायण करायचं असतं. सकाळी लवकर उठून देवपूजा करून सेपरेट अशी थोडीशी पूजा मांडा, म्हणजे दत्त महाराजांचा फोटो, कलश वगैरे, आपली माळ, जपाची माळ आहे, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल ती मूर्ती, दिवा लावायचा आहे, अगरबत्ती, धूप, एखादं फळ ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून. त्याचबरोबर तुम्हाला हे सगळं करत असताना सकाळी लवकर उठून ही पूजा मांडायची आहे आणि आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे पारायणामध्ये काय नियम पाळायचे, खाण्याचे नियम काय आहेत. तर खाण्याच्या नियमामध्ये मी काय पाळले, तर मी म्हणजे एकवर अन्न असल्यामुळे मी 7 दिवस एकच अन्न खाल्लं. जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती आणि भाजी खात असाल तर तुम्हाला 7 दिवस चपाती भाजी खायची. भात जे आहे, भात खायचा नाही. बाकीच्या गोष्टी अजिबात कोणत्याही, म्हणजे चहा वगैरे तुम्ही घेऊ शकतात. तर मी 7 दिवस चपाती आणि भेंडीची भाजी खाल्ली. तुम्ही जर दुसऱ्या भाज्या खाताल, म्हणजे वायतळच्या भाज्या असतात, वांग वगैरे किंवा बटाटं किंवा मेथीची भाजी, शेपूची भाजी, त्यांना ढेकऱ्या येतात शेपूच्या भाजीनं, त्यामुळे 7 दिवस ते अन्न आपल्याला म्हणजे सहन होत नाही. त्यासाठी जे तुम्हाला पचन होईल, तुम्हाला व्यवस्थित वाटेल, कारण आपल्याला पारायण करताना आपलं शरीरसुद्धा साथ देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण पारायण करताय म्हणजे आपण जर उपाशी, म्हणजे देव पण असं म्हणत नाहीत की तू म्हणजे उपाशी राहून हे पारायण कर, अजिबात तसं नाही. कारण आपण पारायण करत असताना आपल्याला 7 दिवस अत्यंत प्रसन्न मनाने करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या शरीराची देखील काळजी घ्यायची आहे, जेणेकरून म्हणजे आपल्याला फुल टाईम म्हणजे 2 टाईम फुल जेवायचा आहे आणि मगच पारायण करायचं आहे. तर त्यासाठी आपण एकवर अन्न असल्यामुळे किमान आपण चपाती आणि भाजी, एक भाजी कोणतीही तुम्ही निवडू शकता, ती भाजी आणि चपाती तुम्हाला खायची आहे.
मी म्हणलं ना, मी भेंडीची भाजी आणि चपाती खाल्ली. दुसरी गोष्ट, शेंगदाण्याच्या कुट्टाचा अजिबात वापर नसणारी भाजी खायची आहे. शेंगदाण्याचं कुट्ट वापरायचं नाही भाजीमध्ये. पुन्हा दुसरी गोष्ट म्हणलं तर तुम्हाला जे वाटेल चहा वगैरे घेऊ शकतात तुम्ही. थोडक्यात म्हणजे ज्या गोष्टीचे 2 भाग होतात अशा गोष्टी खात नाहीत असं म्हणतात. तर शेंगदाण्याचा कुट्टाही खातच नाहीत, मी पण खाल्ला नव्हता, त्यामुळे तुम्हीही टाळा असं माझं म्हणणं आहे. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो ते श्रद्धेने आणि विश्वासानं 2-3 टाईम तुम्हाला भूक लागत असेल तर 3 टाईम जेवलात तरी काही हरकत नाही. फक्त एक वर्ज अन्न असल्यामुळे एकच अन्न खा तुम्ही 7 दिवस. असं अन्न काही खाऊ नका की जेणेकरून आपली तब्येत बिघडेल आणि त्याचा परिणाम परत आपल्या पारायणावर, आपल्या शरीरावर होईल. अशी काळजी घ्या तुम्ही तुमच्या शरीराची आणि पारायणाला सुरुवात करा. त्याचबरोबर दुसऱ्या म्हणजे आरामदायी गोष्टीचा म्हणजे 7 दिवसामध्ये कोणताही लाभ घेऊ नका. सोप्यावर बसणे, खुर्चीत बसणे, ह्या गोष्टी नक्की तुम्ही जेवढं होतील तेवढ्या आपल्याला 7 दिवस गोष्टी टाळायच्या आहेत. असं नाही की आपण कायमस्वरूपी टाळतोय, पण 7 दिवस आपल्याला एखादी आपली मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला ते गोष्टी टाळायच्या असतील तर काय हरकत नाही त्या गोष्टी टाळायला. तर ज्या आरामदायी गोष्टी असतात त्या आपण टाळाव्यात. दुसऱ्याच्या घरी जाणं टाळावा, कारण आपण आपल्या घरामध्ये पारायण करतोय. आपल्या घरातच राहून आपल्या देवाचं नामस्मरण करणे किंवा आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न ठेवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या घरी अजिबात जाऊ नका. त्याचबरोबर गावी तर प्रश्नच येत नाही, कारण गावी वगैरे जाता येणार नाही. पारायणाला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे घरातच राहून आपल्या घरातलंच वातावरण प्रसन्न करा. पारायण चालू असताना भरपूर काही यातना, दुःख येतीलच, तरी हार मानू नका. पारायण आपलं चालू ठेवा. जरी आपल्या घरामध्ये कोणी काही गोष्ट मागायला आली, एखाद्या आपल्या दारावरती एखादी लक्ष्मी किंवा एखादी कोणीतरी व्यक्ती आली किंवा कुणी आपल्याला काहीतरी मागितलं तर नक्की देण्याचा प्रयत्न करा. कारण सांगता येत नाही, एखादं आपल्या घरामध्ये देव म्हणजे पारायण करतोय आणि म्हणजे माणसाच्या रूपात देव येऊ शकतो असं म्हणतात. त्यामुळे आपल्या घरात कुणी आलं तर त्याचा नक्कीच तुम्ही आदर करा. कितीही अडचणी आल्या तरी पारायण करा तुम्ही. जरी चालू केला असेल तुम्ही पारायणाला आले, पारायण करताना अडचणी भरपूर येतात, तरी हार मानू नका. स्वामींना सांगा, दत्त महाराजांना सांगा की मला किती अडचणी आली तरी मला हे पारायण पूर्ण करायचं आहेच. येऊ द्या किती अडचणी आली तर काही नाही, स्वामी महाराज आपली परीक्षा घेत आहेत, दत्त महाराज आपली परीक्षा घेत आहे असं मनाशी ठामपणे राहा आणि पारायण पूर्ण करा. पारायणाच्या 7व्या दिवशी सांगता करा. सांगतेसाठी तुम्ही एखादी जोडी जीव घालू शकतात, ब्राह्मणाला दक्षिणा देखील देऊ शकतात. तर ती ज्यावेळेस तुम्ही म्हणजे एखादी जोडी जीव घालतात, एक नवरा आणि बायको अशी जीव घालतात, त्यावेळेस त्या सुहासिनीला तुम्ही साडी घ्या, साडीने आणि नारळाने तिची ओटी भरा. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचं फळ देखील मिळतं. आपण एवढं छान 7 दिवसाचं एवढी छान म्हणजे पारायण केलेलं असतं आणि सांगते दिवशी सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे त्याची म्हणजे शेवट देखील चांगला करायचा आहे. म्हणून त्या जोडीला तुम्ही नक्की जेवायला बोलवा आणि पुरणपोळीचा नैवेद्य करा आणि सांगता पूर्ण करा. तर दुसरी गोष्ट म्हणजे पारायण करत असताना एक गोष्ट आपल्याला करायची, ती म्हणजे सकाळी आपल्याला पारायण करायचं आहे, लवकर उठून वाचायचं आहे आणि संध्याकाळी सुद्धा विष्णू सहस्रनाम या ह्याचं पठण करायचं आहे. अत्यंत ज्यावेळेस आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेस विष्णू सहस्रनाम संध्याकाळी आपल्या घरामध्ये वाचलंच पाहिजे. त्याचं आपल्याला पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं. तर या प्रकारे आपण या गुरुचरित्र या ग्रंथाचं नक्कीच दत्त जयंतीला पारायण करा. खूप छान असं मनातल्या इच्छा पूर्ण होतात. साक्षात दत्त महाराज सुद्धा दर्शन देतील जर तुम्ही तुमच्या श्रद्धेने जर तुम्ही सेवा करत असाल तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.